लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गावदौरा भेटीच्या या राजगड तालुक्याच्या बोरावळे येथील संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले दारोडकर अण्णा, बगनराव सोलनकर, किरण राऊत, महेश शिंदे, श्रीमकरताई, समीर भांडवलकर, अण्णा देशमाने, जितेंद्र श्रीमकर, जांगडेताई, देशमुखताई, जेधेताई, संदीप कुटवळ, विराज श्रीमकर, तसेच माझ्याबरोबर असलेले सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्वच इतर पदाधिकारी, ग्रामस्थ, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि युवक वर्ग, Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। परवाच आपण आपल्या नवीन वर्षाला, मराठी नवीन वर्षाला सुरुवात केली, त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। कालच रमजान ईद पण झाली, गावातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या पण शुभेच्छा देते। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या सर्वच वडीलधाऱ्या मंडळींनी माझ्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे, तो तुम्ही सगळ्यांनी जर मला तुमच्या सेवेची संधी दिली तर तो विश्वास नक्कीच मी माझ्या कामातून साध्य करेन, असं आपल्याला या सुरुवातीलाच आश्वासन देते। मला इथं यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते। आणि आत्ताच आपल्याला देशमाने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही किंवा नगरपालिकेची नाही। आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनी जी आपली वेगळी भूमिका मांडली, कारण आपल्याला माहिती आहे की संबंध जगामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या इकडे सगळे दादांना विकास पुरुष म्हणून ओळखतात। दोघांची भूमिका एकच असल्यामुळे दादांनी असं ठरवलं की केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जर एकाच विचाराचं असेल तर ज्या केंद्रातल्या चांगल्या योजना असतात त्या आपण तळागाळापर्यंत पोचवून आपण चांगल्या प्रकारे तळागाळातल्या आपल्या सगळ्या जनतेच्या अडीअडचणी सोडवू शकण्यासाठी मदत होणार आहे। म्हणून आदरणीय दादांनी आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी यावेळेला जास्तीत जास्त मतदान करून आपण काय झालं, आपल्याला माहिती आहे की घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मत असं असणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी घड्याळावर जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हे गाव तसं बीजेपीच्या मतदान करायचं पूर्वी, पण यावेळेला आपल्याला सगळ्यांनाच आदरणीय मोदी साहेबांसाठी मतदान करायचं आहे। पण मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळे यावेळेस आपल्याला चिन्ह लक्षात ठेवणं जास्ती गरजेचं आणि जर ती आता शक्य नसेल तर निवडणुकीनंतर, आचारसंहितेनंतर ती लगेच दादा त्याची दखल घेतील, हे मात्र तुम्हाला खात्रीशीररित्या सांगू इच्छिते।
आणि यापुढील काळामध्ये तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही तुमच्या गरजा असतील, त्या नक्कीच सोडवण्यासाठी मी बांधील राहीन, हे मात्र मी तुम्हाला आता या क्षणी सांगू इच्छिते. आणि आपण जर मला सेवेची संधी दिली तर नक्कीच तुम्ही अडीअडचणीसाठी सोडवण्यासाठी मी नक्कीच काम करीन आणि आपल्यासाठी तुम्ही संधी द्याल अशी खात्री बाळगते. यावेळी मात्र आपल्याला चिन्ह लक्षात ठेवणं जास्ती गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त आपण सगळेजण घड्याळाला मतदान कराल अशी खात्री बाळगते. आपण सगळेजण वेळात वेळ काढून इथं आलात, मला बोलण्याची आणि भेटण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.